नाही नाही, आम्ही काहीही केलं नाही. कालपासून असंच आहोत. असं वाटलं की घरातलाच माणूस गेलेला, असं सगळ्यांच्या घरी होतं. गाव सुसाट पडलेलं होतं. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर मी उभी आहे आणि दुर्दैवाने काही मिनिटांपूर्वी असं म्हणावं लागेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अंतिम निरोप देण्यात आलाय. माझ्यासोबत बारामतीकर नागरिक आहेत, महिला आहेत. आपण त्यांना विचारूया, दादांना अंतिम निरोप द्यावा लागलाय, काय भावना आहेत ताई? निशब्द आहे आम्ही काही बोलू शकत नाही दादांशिवाय बारामती पोरकी झालेली आहे. आम्हाला काही बोलण्यासारखं राहिलेलंच नाहीये. आमचा विश्वासही बसत नाहीये की दादा आमच्यामध्ये आहेत. आम्ही सहन नाही करू शकत, ही कल्पनाच नाही सहन करू शकत आहे. हे आम्हाला मनाला पटतच नाहीये. बारामती पोरकी झाली. महाराष्ट्राचा आवाज होते ते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज होते ते. काल जेव्हा कळाली ही बातमी, तुम्ही काय करत होता? कधी कळलं? आम्ही घरामध्येच होतो, काम करत होतो आणि तेव्हा एकदम बारामतीचीच आहे मी. त्यांच्या सभेला जायचं हा. आपल्याला. सभा होती आणि एकदम अशी बातमी कळाली. आम्हाला काही सुचेना, काही काम खरं काही सुचेना. निशब्द झालो आम्ही. आम्हाला खरंच वाटेना. नाही, आम्ही काहीही केलं नाही. कालपासून असंच आहोत. असं वाटलं की घरातलाच माणूस गेलेला, असं सगळ्यांच्या घरी होतं. गाव सुसाट पडलेलं होतं. कोणी काही कुणीच काही, सगळे इकडे होते. शांत होते एकदम. काही आम्ही आम्ही लाकडीचे आहोत, लाकडी तालुका इंदापूर. आम्ही त्यांच्या सभेलाच येणार होतो, आवरत होतो. 9:45ला 9:45ला लगेच कळलं की त्यांचं असं झालं. तरी कुणाला विश्वास वाटला, म्हणजे असं वाटलं की कुणीतरी उठवलंय. अशी खोटी बातमी दिली आणि आम्हाला जवळ आहे ती. 15 मिनिट लागतात यायला. मग आमच्या इथले सगळे जे नेते लोक ते आले, त्यांना ते समक्षात दिसल्यावर सगळं बंद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.